जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 8वा सूक्ष्मजीवनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। रेणूहून सूक्ष्म किडे त्यांच्या आयुष्य निपटची थोड्य युक्ती बुद्धी तेणेंची पाड्य तयामध्ये या सृष्टीमध्ये रेणूहूनही सूक्ष्म असे कित्येक किडे आहेत। त्यांचे आयुष्य अगदीच थोडे असते आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच ऐसे नाना जीव असती पाहवा जाता न दिसती अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेंची आहे। असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहू जाता ते डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अंतःकरणपंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणीही असते। त्यांपुरते त्यांचे अज्ञान विषय इंद्रिय समान सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण त्यांच्यापुरतेच त्यांचे ज्ञान असते। त्यांची इंद्रिये आणि विषयभोग हेही समानच असतात, पण सूक्ष्म शरीराचे विवरण कोण करणार? त्यास मुंगी महाथोर नेणून चालिला कुंजर मुंगी स्मुताचा पूर ऐसे बोलती। ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगीही फार विशाल वाटते, जणू एखादा हत्तीच चालला आहे असे त्यांना वाटते, पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला मुताचा पूर अशी म्हणच पडली आहे। ते मुंगी समान शरीर्य उदंड असती लहान थोर्य समस्तांमध्ये जीवेश्वर्य वस्ती की जय। त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने अंतरात्म्याने वस्ती केलेली आहे। ऐसिया किड्यांचा संभार उदंड दातला विस्तार अत्यंत साक्षपी जो नर तो विवरून पाहे असे किड्यांचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत। जो यत्नशील आणि विचारी माणूस असतो तोच त्यांचे संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो। नाना नक्षत्रिय नाना किडे त्यांस भासती पर्वताएवढे आयुष्यही तेणेंची पाड्य उदंड वाटे। नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात, ते आकाराने पर्वताएवढे भासतात, त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणात फारच दीर्घ असते। पक्षाएवढे लहान नाहीय पक्षाएवढे थोर नाहीय सर्प आणि मच्छपाह्य येणेंची पाडे। अत्यंत लहान पक्षी असतात त्याप्रमाणे खूप मोठेही पक्षी असतात। सर्प आणि मासे यांचेही असेच आहे। मुंगीपासून थोरथोर्य चढतीय वाढतीय शरीर्य त्यांची निर्धारिता अंतर्य कळव येती। मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीरे आहेत। नीट विचार केला की त्यांचे अंतरंगही कळून येते। नाना वर्ण नाना रंग नाना जीवनाचे तरंग एक सुरंग एक विरंग किती म्हणून सांगावे। त्यामध्ये नाना वर्ण नाना रंग असतात। जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवनपद्धती असतात। काहींचे रंग सुंदर असतात, काहींचे रंग घाणेरडे असतात, किती म्हणून सांगावे। एकेय सुकुमार्य एकेय कठोर्य निर्माण केलीय जगदेश्वर्य सुवर्णासारिखीय शरीर्य दैदिप्यमान्य। एखाद्या प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असते तर एखाद्याचे फार कठीण असते, तर कुणाचे सोन्यासारखे चकचकीत असते। जगदीश्वरानेच अशी ही वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत। शरीरभेदय आहारभेदय वाचाभेदय गुणभेदय अंतर्य वसिजे अभेदय एकरूपेय। त्या प्राण्यांच्या शरीरांत अनेक भेद आहेत, त्यांच्या आहारांतही नाना भेद आहेत, वाचेमध्ये आणि गुणांमध्येही भरपूर भेद आहेत, पण त्या सर्वांच्या अंतरात अंतरात्मा सर्वत्र एकच आहे। एक त्रासकेय एकमार्क्य पाहो जाता नाना कौतुक्य किती एक आमोलिक्य। सृष्टीमध्ये एखादा प्राणी त्रासणारा असतो, दुसरा एखादा मारणारा असतो। या सृष्टीमध्ये असे कित्येक अमोलिक चमत्कार पाहावयास मिळतात। ऐसिया अवघिय विवरून पाहे ऐसा प्राणी कोण आहे आपल्या परतेय जाणून राहे किंचित मात्र। या सर्वांचे विवरण करून पाहिल असा कोण प्राणी या जगात आहे? प्रत्येक जण आपापल्यापुरते थोडेसे जाणून घेतो। नवखंड हे वसुंधरा सप्तसागरांचा फेरा ब्रह्मांडाबाहेरील नीरा कोण पाहे। ही पृथ्वी नवखंड असून तिच्याभोवती सप्तसागरांचा वेढा आहे। त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतो? त्या नीरामध्ये जीव असती पाहवा जाता असंख्याती। त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे? त्या पाण्यातही जीव असतात व ते असंख्य आणि विशाल असतात। त्या जीवांची स्थिती कोण जाणणार? जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव पाहता याचा अभिप्राय उदंड असे। जेथे जल असते तेथे तेथे जीव असतात, हा उत्पत्तीचा स्वभावच आहे। याचा अभिप्राय पाहायला गेलो तर तो उदंडच आहे। पृथ्वीगर्भीय नाना निर्य त्या निरामध्ये शरीर्य नाना जिनस लहान थोर्य कोण जाण्य। पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत, त्या पाण्यामध्येही अनेक शरीरे अनेक लहान मोठे पदार्थ इत्यादी आहेत, त्यांना कोण जाणू शकेल? एक प्राणी अंतरिक्ष असती तेही नाहीय देखील क्षिती वरीच्यावरी उडून जाती पक्ष फुटल्यानंतर। काही प्राणी अंतरिक्षात असतात, त्यांनी कधी पृथ्वीच पाहिलेली नसते,
त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावरच उडून जातात. नाना खेचऱ्या आणि भूचर्य, नाना वनचर्या आणि जळचर्य, 84 योनिप्रकार्य, कोण जाणे. आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहणारे प्राणी असतात. काही प्राणी पाण्यातच विहार करणारे असतात. अशा या 84 लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकेल? उष्ण तेज वेगळे करुनी, जेथेय तेथेय जीवयोनी, कल्पनेपासूनी होती प्राणी, कोण जाणे. फक्त अग्नी सोडून जेथे तेथे जीवयोनी उत्पन्न होतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात. त्यांना कोण जाणू शकेल? एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून जाले, एक शब्दासरीसे पावले, श्रापदेह. काही आपल्या योगसामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात, काही इच्छामात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह धारण करतात. एक देह बाजीगिरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवतांचे, नाना प्रकार्य. काही देह बाजीगरीचे तर काही देह ओडंबरीचे, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे असतात. एक क्रोधापासून जाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापेय पावले, पूर्वदेह. काही देहांची उत्पत्ती क्रोधापासून होते, तर काहींची तपापासून होते, तर काही जणांना शापामुळे आपापले पूर्वदेह प्राप्त होतात. ऐस्य भगवंताचे करण्य, किती म्हणून सांगण्य, विचित्र मायेच्या गुण्य, होत जातेय. असे हे भगवंताचे करणे अलौकिक आहे. त्याचे किती वर्णन करणार. मायेच्या योगाने असे हे सर्व विचित्र विचित्र होत जाते. नाना अवघड करणी केली, कोण्य देखिली ना ऐकिली, विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वय. मायेने ही अशी विलक्षण आणि अवघड जी करणी केली आहे, तशी कधी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेलीही नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणे आवश्यक आहे. थोड्या बहुत समजल्या, पोटापुरती विद्या शिकल्या, प्राणी उगेंज गर्व्या गेल्या, मी ज्ञाता म्हणूनी. एखाद्याला थोडे फार कळले, पोटापुरती विद्या तो शिकला तरी त्याला मी ज्ञाता असा गर्व होऊन तो वाया जातो. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा. बुद्धी केची, सर्वांच्या अंतर्यामी असणारा सर्वात्मा म्हणजे एक अंतरात्माच खरा ज्ञानी होय. पण त्याचा महिमा कळेल अशी बुद्धी कुणाला आहे? सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदन, प्राणी असती, पंचमहाभूते, अहंकार आणि महत्त्व या 7 वेष्टनांचे ब्रह्मांड असते आणि त्यात 7 आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडातही उदंत प्राणी असतात. आपल्या देहांतील न कळे, मा ते अवघे कैंचे अकळे. लोक होती उतावळे, अल्पज्ञानेय. माणसाला आपल्या देहात काय काय आहे हेही नीट कळत नाही, तर मग सर्व सृष्टीतील जीवांचे ज्ञान कसे असणार? पण अज्ञानी लोक अल्पज्ञानाने उतावळे होतात. अनुरेणा इसेय जीनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमच्या उदंडची आयुष्य, त्यांच्या हिसेबेय. अणुरेणू एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात, त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना दीर्घच वाटते. त्यांच्या रीती, त्यांचे दंडक, वर्तायाचे असती अनेक, जाणे सर्वही कौतुक, ऐसा कैंचा. त्यांच्या आचरणाचे नियम, त्यांच्या पद्धती वगैरे निरनिराळ्या प्रकारचे असते. हे सर्व कौतुक जाणू शकेल असा कोण आहे? धन्य परमेश्वराची करणी, अनुमानेना अंतःकरण्य, उगीच अहंता पापिणी, वेढा लावी. खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य, अलौकिक अशीच आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंतारूपी पापीण माणसाला उगीच गुंतवून ठेवते. अहंता सांडून विवरण्य, कित्येक देवांचे करण्य, पाहता मनुष्याचे अजिण्य, थोड्या आहे. देवाची जी कित्येक करणी आहे, तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतके थोडे अल्प आहे की विवरण करण्यास ते पुरणार नाही. थोड्या जिण्या अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया, शरीर अवघेय पडाया, वेळ नाहीय. आयुष्य अत्यंत थोडे आणि क्षणभंगूर देह तरी गर्व करतात आणि रडतात. शरीर पडायला जराही वेळ लागत नाही. कुश्चिळ ठाय जन्मल्य, आणि कुश्चिळ रसेंची वाढल्य, यास म्हणती थोरल्य, कोण्या हिसेबेय. घाणेरड्या जागी देह जन्मतो, तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि या देहाला थोर म्हणतात, ते कोणत्या हिशोबाने? कुश्चिळ आणि क्षणभंगूर, अखंड व्यथा चिंतातूर, लोक उगेच म्हणती थोर, वेडपणेय. देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगूर असतो. त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात. मनातही तो सदैव चिंतातूर असतो आणि तरी लोक याला वेडेपणाने थोर म्हणतात. कायामाया 2 दिसांची, आदिअंत्य अवघीची ची, झांकातापा करून उगीची, थोरीव दावीती. देह आणि संपत्ती फक्त काही दिवसांपुरतीच असतात. जन्ममृत्यूसमयी आधी आणि अंती सर्व फजितीच असते. उगीच वस्त्राने झाकपाक करून देहाचा मोठेपणा मिरवितात. झांकिलेया तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे,
जो कोणी विवेक्या पवाडे तोची धन्य. मरणकाळी झाकून ठेवला तरी देह उघडा पडतो आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो तोच धन्य होय. ओगेंची कायसा तंडाव्य मोडा अहंतेचे अपुंडाव्य विवेकया देवास धुंडाव्य हे उत्तम. ओगीच्याच भांडणतंटा कशाला करावा, अहंतेचे बंड मोडून काढावे आणि विवेकाने देवाचा शोध घ्यावा हेच उत्तमोत्तम होय. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.